खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे भावाचे निधन झाल्यानंतर भावाच्या कुटुंबाला आलेल्या दुःखातून सावरायचं, कुटुंबाचे पालकत्व स्वीकारायचे ही भूमिका घेत उमेशने विधवा वहिनीसोबत लगीन गाठ बांधली आणि 3 मुलींच्या पित्याची जबाबदारी स्वीकारत समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे। पिंपळगाव राजा येथील उमेश प्रल्हाद वानखडे याचा त्याची वहिनी मुक्तेश्वरी सोबत मंगळवारी दुपारी श्री संत गजानन महाराज मंदिरात विवाह पार पडला। यावेळी प्रमोद महाराज मुळे यांनी मंगलाष्टके म्हणून हा विवाह लावून दिला। पिंपळगाव येथील पिंटू धोरण, अनंता ठाकर, मंगेश दसरकार, अमोल वानखडे, अशोक इंगळे, प्रशांत निकम, संजय कांडेले यांनी पुढाकार घेत उमेशचा वहिनीसोबत विवाह लावून देण्याबाबत चर्चा केली। त्याने होकार दिल्याने त्याचा विवाह लावून देण्यात आला। काळानुसार चालणाऱ्या उमेशने इतरांसमोर एक आदर्श निर्माण केला असून यातून समाजाला प्रेरणा मिळाली आहे। उमेशच्या या निर्णयामुळे या 3 मुलींना पुन्हा एकदा आई वडिलांच्या छत्रछायेत राहता येणार आहे। तर उमेशने घेतलेल्या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले। MCN न्यूज मराठी करिता गजानन खंडारे, पिंपळगाव राजा। विवाह या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या साक्षीने, आमच्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे आणि हा केवळ एक आदर्श विवाह नसून संपूर्ण गावासाठी, संपूर्ण परिसरासाठी एक आदर्श निर्माण व्हावा अशा प्रकारचा हा विवाह या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने संपन्न झालेला आहे। चिरंजीव उमेश आणि चिशोबा मुक्तेश्वरी ही 1 वर्षापूर्वी विधवा झाली होती, परंतु सगळ्यांना आपल्याला माहीतच आहे की जीवन हे आपल्या सर्वांना जगावसाठी कितीही जवळचा व्यक्ती मृत्यू पावला तरी त्या दुःखाला आपण कोंडाळून बसू शकत नाही। त्या दुःखाला विसर पाडून त्या महिलेचं या ठिकाणी संसार रूपाने पुन्हा तिचा संसार त्या लग्न रूपाने उभं राहावा आणि तिचं आयुष्य सुखा समाधानाने जावं या ठिकाणी या आशीर्वाद रूपाने या ठिकाणी या सर्वांनी प्रयत्न केले आणि गावात फिरून गावातील सर्व मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित केले की आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, गजानन महाराजांच्या साक्षीने आणि आशीर्वादाने हा विवाह या ठिकाणी संपन्न व्हावा अशी त्यांची इच्छा होती आणि तो विवाह आपल्या सर्वांच्या बाबाजींच्या, गजानन महाराजांच्या आशीर्वादानं, साक्षात परमेश्वराच्या आशीर्वादाने या ठिकाणी संपन्न झाला। या आशीर्वादासोबतच आपल्या सर्वांचे आशीर्वाद या नवदाम्पत्यात लाभो आणि चिशोबा मुक्तेश्वरी आणि उमेश हे आयुष्यभर खूप सुखा समाधानाने नांदून एकमेकांना घेऊन चालणारे, सदैव सुखात एकमेकांच्या केवळ त्यांच्याच नव्हे तर परिवाराच्या सुखात ते एकमेकांच्या सामील व्हावं अशी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि या जोडप्यांना आशीर्वाद देऊया की ते त्यांना आर्थिक भरभराट आणि कुटुंबात सुख समृद्धी लाभो ईश्वरचरणी हीच या ठिकाणी प्रार्थना करतो। आणि असाच आदर्श विवाह पोलीस स्टेशनचे कर्मचारी देशमुख साहेब, योगी भाऊ बापू या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि त्यांच्या सर्वांचे सुद्धा गजानन महाराज ट्रस्ट मंदिरतर्फे अशोक भाऊ इंगळे आणि यांच्या सर्वांच्या अंतर्गत पिंटू भाऊचे पुन्हा आभार मानतो आणि असे आदर्श विवाह गावातच नव्हे तर आपल्या परिसरात सुद्धा व्हावे, कारण हा खरोखर एक खूप मोठा आदर्श झाला आहे। भारत आंबे कवींनी सुद्धा त्यांच्या पत्नीला सुद्धा म्हटलं होतं की माझ्या दुःखाला जर मी मरण पावलो तर कोठाळत बसू नको, मी मेल्यानंतर खुशाल हिरवा चुडाभर तोच आदर्श या ठिकाणी करून देण्याचं काम या मंडळींनी केलं आहे। खरोखर असाच आदर्श पुढे सुद्धा शॉर्टकटमध्ये असे विवाह होत राहावं, सर्वांना आशीर्वाद मिळत राहावा, या दाम्पत्यात पुन्हा एकदा आशीर्वाद देतो आणि घेऊ शकतो।